राम राम. सुपर हेल्दी चटणीसाठी एक बोल तीळ भाजून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम सतत चाळ देत तीळ फुलेपर्यंत आवाज येईपर्यंत भाजून घेऊ. भाजलेले तीळ काढून घेऊ. आता एक बोल शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवर खरपूस भाजून घेऊ. ते देखील काढून घेऊ. पाऊण बोल डाळ्या घेतलेल्या आहे त्या पण भाजून घेऊ. डाळ्या रोस्टेड असल्यामुळे वेळ लागत नाही. या भाजून झाल्या आहे काढून घेऊ. याच प्रकारे पाऊण बोल जवस घेतलेली आहे. जवस खूप हेल्दी असते. जवस किंचित फुलून चटचट आवाज यायला लागला की थोडे भाजून आपण काढून घेऊ. याच प्रकारे एक बोल किसलेलं खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. मस्त गोल्डन रंग आलेला आहे. हे पण आपण काढून घेऊ. आता थोडंसं तेल घालून एक मोठा बोल कढीपत्ता 2 पाण्याने धुवून मी कोरडा करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला तो भाजायचा आहे. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून ताटामध्ये इतर साहित्यांसोबत काढून घेऊ. आता यामध्ये घालूया 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरे घालून मिक्सरला फिरवून घेऊ. मस्त. तर इथे आपली चटणी बनवून तयार आहे.